जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे वोटर आयडी आहे आणि तुमचं नाव मतदार यादीत सुरक्षित आहे, तर 1 मिनिट थांबा. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला SIR फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुमचं नाव मतदार यादीतून थेट कट होऊ शकतं. पावसामुळे गोंधळ झालाय आणि BLO अजूनही घरी आले नाहीत तर घाबरू नका. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी SIR फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आहे. ही नवीन डेट काय आहे आणि नाव कसं वाचायचं जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. 2002च्या मतदार यादीशी तुमचं नाव जुळतंय का? जर जुळत नसेल किंवा तुम्ही तेव्हा 18 वर्षाचे नव्हता तर पुढे काय करायचं? SIR मोहिमेबाबतीचे प्रत्येक शंका आज आपण या व्हिडिओमध्ये फेडणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात SIR मोहीमचे प्रचंड चर्चा सुरू आहे. घरोघरी BLO येत आहेत, एक फॉर्म देत आहे आणि सांगत आहे की हा फॉर्म भरा नाहीतर नाव कट होईल. आता अनेक नागरिकांच्या मनात धाकधूक आहे, प्रचंड प्रश्न आहेत आणि गोंधळही उडाला आहे. पण घाबरण्याचं अजिबात गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SIR फॉर्म काय आहे, तो कसा भरायचा आणि निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या ताज्या अपडेट्स काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा. तर सगळ्यात आधी आपण पाहूया निवडणूक आयोगाचा सर्वात ताजा निर्णय काय आहे. हे बघा, महाराष्ट्रात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि मुंबई ठाणे यांच्यासारख्या महानगर भागात काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे निवडणूक आयोगाने SIR मोहिमेला मुदतवाढ दिली आहे. हे बघा, जुनी अंतिम तारीख आहे 29 जुलै आणि नवीन सुधारित तारखेबद्दल बोलायचं झालं तर आता BLO तुमच्या घरोघरी 8 ऑगस्ट पर्यंत येऊन पाळतणी करू शकता आणि प्रारूप मतदार यादी ही 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. परत 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान तुम्ही अर्ज दुरुस्ती करू शकता आणि 19 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल. त्यामुळे तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. अजिबात घाई गडबड किंवा भीती बाळगू नका. आता सगळ्यात पहिले समजून घेऊया की SIR म्हणजे काय. तर SIR ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असते. भारतच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील या मोहिमेला मान्यता दिली आहे. तर याचा मुख्य उद्देश मतदार यादीचे शुद्धीकरण करणे हा आहे. तर आता हे काम का केले जात आहे? पहिलं म्हणजे निधन झालेले किंवा कायमचे घर बदललेल्या व्यक्तींचे नाव यादीतून वगळणे. दुसरं म्हणजे डुप्लिकेट नावं रद्द करणे. अनेक लोकांची नावे 2 वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा मतदारसंघात असतात, ती हटवणे. आणि तिसरं म्हणजे पारदर्शकता. एक नागरिक एक मतदान ओळखपत्र हे धोरण लागू करणे. तर थोडक्यात म्हणजे योग्य आणि खऱ्या मतदाराचे नाव यादीत ठेवणे आणि बोगस नोंदणी काढणे यासाठी ही मोहीम आहे. आता मित्रांनो, SIR फॉर्म कसा असतो? तर BPLO अधिकारी तुमच्या घरी जो इन्युमरेशन फॉर्म घेऊन येत आहेत त्यात 3 प्रमुख भाग आहेत. पहिला भाग म्हणजे या भागात तुमचे सध्याचे नाव, पत्ता आणि मतदार कार्ड नंबर आधीच छापलेला असतो. दुसरा भाग आहे इतिहास व मॅपिंग सेक्शन. हा या फॉर्मचा मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पहिलं म्हणजे सेल्फ मॅपिंग. जर तुम्ही 2002 ते 2004च्या दरम्यान मतदार होता तर तुमच्या जुन्या नोंदणीशी हे नाव जोडायचे असते. दुसरं म्हणजे प्रोजेनी मॅपिंग. जर तुमचे वय 2002 मध्ये कमी होते किंवा तुमचे नाव त्या यादीत नव्हते तर तुमच्या आई वडिलांचे किंवा आजोबांचे नाव त्या 2002 ते 2004च्या जुन्या यादीतून शोधून फॉर्म मध्ये लिंक करायचे असते. तिसरा भाग म्हणजे नवीन ओळख आयडेंटिफिकेशन. इथे तुमचा चालू मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक आणि फोटो जोडायचा असतो. आता आपण अशा प्रश्नांवरती बोलूया जे तुमच्या मनात नक्कीच आले असतील. पहिला प्रश्न म्हणजे जर माझे किंवा माझ्या पालकांचे नाव 2002च्या यादीत सापडले नाही तर काय? तर अजिबात घाबरू नका. 2002ची यादी हा फक्त एक ऐतिहासिक पुरावा आहे. जर नाव सापडले नाही तर तुम्ही तुमचे सध्याचे ओळखपत्र, आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा, जन्म दाखला किंवा वीज बिल BLO अधिकाऱ्यांकडे जमा करू शकता. तुमचे नाव कट होणार नाही. आता दुसरा प्रश्न असतो की विवाहित महिलांनी फॉर्म कसा भरावा? लग्नानंतर महिला सध्या जिथे राहतात, समजा सासरच्या पत्त्यावरती, तिथेच त्यांनी फॉर्म भरायचा आहे. मॅपिंग साठी त्या त्यांच्या माहेरच्या म्हणजे वडिलांच्या, आईच्या 2002च्या नोंदणीचा वापर म्हणजे प्रोजेनी मॅपिंग साठी
करू शकता. आणि तिसरा प्रश्न येतो, BLO घरी आलाच नाही तर काय करायचे? तर आता 8 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढली आहे, त्यामुळे BLO नक्कीच येतील. तरीही जर कोणी आली नाही तर तुम्ही voters.eci.government.in या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन किंवा ECINET ऍप वरून ऑनलाईन ई फॉर्म भरू शकताय. आणि आता चौथा प्रश्न येतो की BPLO घरी आल्यावरती आपण उपलब्ध नसू तर काय होईल? तर नियम असा आहे की BPLO ला एका घरात किमान 3 वेळा भेट द्यावे लागते. तुम्ही उपलब्ध नसल्यास शेजाऱ्यांना सांगून ठेवा किंवा ऑनलाईन फॉर्म सबमिट करून ठेवा. आणि हो, फॉर्म भरताना या 5 चुका अजिबात करू नका. पहिला म्हणजे मोबाईल नंबर, स्वतःचा आणि कायम चालू असणारा मोबाईल नंबर द्या. दुसरा म्हणजे फोटोची बॅकग्राऊंड जी आहे ती पांढरी असावी. तिसरा म्हणजे आधार लिंक, आधार क्रमांक अचूक टाका. आणि चौथं म्हणजे स्वाक्षरी, तुमच्या फॉर्मच्या शेवटी स्वतःची योग्य सही किंवा अंगठ्याचा ठसा उमटवा. आणि पाचवी म्हणजे पावती, फॉर्म भरून दिल्यानंतर BLO कडून पावती किंवा एक्नॉलेजमेंट नंबर नक्की घ्या. तर मित्रांनो, मतदान हा आपला अधिकार आहे आणि मतदार यादीत आपले नाव योग्य असणे ही आपली जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाने 8 ऑगस्ट पर्यंत वेळ वाढवून दिली आहे, त्यामुळे आजच तुमच्या कुटुंबातील सदस्यांची कागदपत्रे तयार ठेवा. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या 1950 या टोल फ्री नंबर वरती संपर्क साधू शकता. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.